नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मनुष्य हा एक समाजप्रिय प्राणी आहे असं आपण म्हणतो. माणसांवर आपण जेवढं प्रेम करतो त्याचप्रमाणे प्राण्यांवरही आपण तेवढंच प्रेम करत असतो. एखाद्या माणसाप्रमाणेच प्राण्यांनाही 2 हात, कान, पाय, डोळे हे इतर अवयव असतात, भावना असतात. फरक फक्त एवढाच असतो की ते माणसाप्रमाणे बोलून आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत. जानेवारीचा हा दुसरा आठवडा पशुकल्याण पंधरवडा म्हणून साजरा केला जातो आणि याच अनुषंगाने आजचा आपला विषय काय आहे तो पाहूया. आजचा आपला विषय आहे घरातील पाळीव प्राणी आणि आपण. आणि या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज असेच 2 गेस्ट आपल्या इथे उपस्थित आहेत. आजच्या आपल्या पहिल्या पाहुण्या आहेत डॉक्टर प्रज्ञा ढोकरीकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर प्रज्ञा ढोकरीकर या स्मॉल ॲनिमल सर्जरी यात MSc डिग्री त्यांनी अमेरिकेत पूर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी पुण्यात पशुवैद्यकीय या क्षेत्रात प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. गेली 25 वर्ष ते या क्षेत्रात आहेत. तसेच आजचे आपले दुसरे पाहुणे आहेत डॉक्टर मुकुलेश गटणे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनपूर्वक स्वागत. डॉक्टर मुकुलेश गटणे हे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे परजीवीशास्त्र या विभागाचे विभाग प्रमुख आहेत. पशुवैद्यकीय या क्षेत्रात त्यांनी PhD पूर्ण केली आहे. गेल्या 27 वर्षापासून ते या क्षेत्रात आहेत. त्यांच्याकडून आपण जे आपले लाडके पाळीव प्राणी आहेत ते कसे पाळावे, त्यासाठी कायदेशीर बाबी काय आहेत, त्यांचं संगोपन कसं केलं पाहिजे या सगळ्या विषयावर चर्चा करणार आहोत. पण कार्यक्रमातील तुमचा सहभाग आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 24908050 24988050. मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करावा. आजच्या आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. आजचा आपला विषय आहे घरातील पाळीव प्राणी आणि आपण. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर मुकुलेश गटणे आणि डॉक्टर प्रज्ञा ढोकरीकर. मॅडम, सर, कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद. खरं तर आजचा आपला विषय खरंच खूप छान आहे की घरातील पाळीव प्राणी आणि आपण. आणि हा जानेवारीचा जो दुसरा आठवडा आपण जो साजरा करतोय की पशुकल्याण संवर्धन आठवडा. मुळात आपण घरात, सर तुम्हाला असा माझा प्रश्न आहे की कोणते प्राणी पाळण्याची आपल्याला मुभा असते? सर्वप्रथम पशु कल्याण पंधरवड्यानिमित्त मी सर्व पशुपालकांचे, प्राणी मित्रांचे, पशुवैद्यकांचे, या क्षेत्राशी निगडित असलेल्या कार्यकर्त्यांचे आणि हा कार्यक्रम बघणाऱ्यांचे हार्दिक स्वागत करतो आमच्या दोघांतर्फे. आणि आपल्या प्रश्नाकडे वळतो. अतिशय समर्पक असा हा प्रश्न आपण सुरुवातीलाच विचारलाय. याशिवाय या कार्यक्रमाची सुरुवात होऊ शकली नसती असं मला वाटतं. कारण आपल्या समाजामध्ये प्राणी पाळण्याबद्दल काही गैरसमज आहेत. कुठलाही प्राणी आपण घरी आणून पाळू शकत नाही. त्याबद्दल कुठला प्राणी पाळावा किंवा पाळू नये याच्याबद्दल काही कायदेशीर तरतुदी आहेत, काही कायदे अस्तित्वात आहेत आणि त्या कायद्याप्रमाणेच आपल्याला वागावं लागतं. सर्वसाधारणप्रमाणे ज्या प्राण्यांचा समावेश वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट किंवा वन्यजीवन सुरक्षा कायदा यामध्ये केलेला आहे असे प्राणी आपण घरी आणून पाळू शकत नाही. कारण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. खाजगीरित्या किंवा वैयक्तिकरित्या असे प्राणी आपण घरी पाळू शकत नाही. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की कुत्रा, मांजर आपण घरी पाळू शकतो. पण या व्यतिरिक्त एखादा प्राणी जर आपल्याला पाळायचा असेल तर केंद्र शासनाच्या या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट हा जो आहे याच्या संकेतस्थळावर जाऊन आपण योग्य ती माहिती करून घेऊ शकता. आपण जर या कायद्याचे उल्लंघन केले तर यावर कठोर कार्यवाही देखील होऊ शकते. अच्छा, म्हणजे या दृष्टीने काही कायदे आहेत त्याच्यावर तर आपण बोलूयाच. पण मॅडम, तुम्हाला मला असा एक प्रश्न विचारायचा आहे की युजली आपण कुत्रा किंवा मांजर हे सर्रास पाळले जातात, पाळीव प्राणी. बरोबर. पण मग त्यांच्यासाठी काही अडॉप्शन करण्याचं काही वय आहे का, किंवा ह्या एक ठराविक वयामध्ये एवढे मोठे झाल्यावर आपण त्यांना घरी पाळू शकतो? हो, सगळ्यात चांगलं म्हणजे जर का लहान पिल्लू आपण पाळलं साधारण वयाच्या 6व्या आठवड्यापासून एक 4 महिन्यापर्यंत तर सगळ्यात उत्तम. पण काही वेळेला काही पिल्लं थोडीशी मोठी होतात आणि तरी पण मग लोकांना एवढं लहान पिल्लू पाळायला काही वेळेला
थोडंसं आवडत नाही, कारण की प्रॉब्लेम येतो किंवा ते सारखे शू करतात किंवा शी करतात. काही काही वेळेला वृद्ध लोक असतात, त्यांना सारखं ते वाकून शूशी पुसणं. मग त्या अशा लोकांनी थोडंसं मोठी पिल्लू पाळलं किंवा साधारण 4 महिन्याचं 4.5 महिन्याचं पिल्लू पाळलं तर चांगलं. पण सगळ्यात आयडियली सगळ्यात चांगलं म्हणजे साधारण 6व्या आठवड्यात पिल्लू पाळलेलं जास्त चांगलं. त्याचं कारण म्हणजे आईच्याकडून प्रतिकारशक्ती त्यांना मिळालेली असते दूध पिऊन. नंतर आईकडून नुसतं रोगांवर प्रतिकारशक्ती नाही तर त्यांचं सुदृढपणा नीट टिकून राहायला पण त्यांची इम्युनिटी प्रतिकारशक्ती वाढलेली असते. आणि त्यावेळेला आपल्या घरी ते आलं तर आपण त्यांना आपल्या घराच्या प्रमाणे त्यांना शिस्तही लावू शकतो. जशी आपण लहान मुलांना आपण शिस्त लावतो तशी आपल्याला पिल्लांना पण शिस्त लावणं आवश्यक असतं. तर ती साधारण लहान पिल्लं पाळली तर ते आपल्याला सोपं जातं पाळायला. त्याप्रमाणे आपण आपल्या घरातल्या याच्याप्रमाणे शिस्त लावू शकतो. बरोबर. सर, आत्ताच मगाशी तुम्ही उल्लेख केला की कायदेशीर बाबी, तर प्राण्यांसाठी काय कायदेशीर तरतुदी आहेत, कारण तेही खूप महत्वाचं आहे. हो, नक्कीच. प्राण्यांसंबंधी बरेच कायदे अस्तित्वात आहेत. आपण आधी बघूया की हे कुठले कुठले कायदे आहेत आणि या कायद्यामध्ये कशा तरतुदी केलेल्या आहेत. अर्थात हे खूप विस्तृत असं क्षेत्र आहे आणि सगळ्या कायद्यांचा इथे उल्लेख करणं कठीण आहे. पण काही जे महत्वाचे कायदे आहेत ते मी आपल्याला सांगतो. जसं बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट हा 1888 साली अस्तित्वात आलेला कायदा आहे. नंतर आपल्याला सगळ्यांना माहिती असलेला म्हणजे इंडियन पिनल कोड 1950 साली आलेला कायदा आहे. महाराष्ट्र पोलीस ऍक्ट पण आहे. त्याच्यानंतर 1956 साली आलेला महाराष्ट्र प्रिझर्वेशन ऍक्ट हा एक कायदा आहे. नंतर 1972 साली आलेला जो मी आत्ता सुरुवातीलाच नमूद केलं की वन्यजीवन संरक्षण कायदा हा देखील महत्वाचा आहे. नंतर 1978 साली अजून एक कायदा आला आहे, तो म्हणजे ॲनिमल ट्रान्सपोर्टेशन ऍक्ट. त्याच्या आधी 1960 साली सगळ्यात महत्वाचा कायदा जो ॲनिमल वेलफेअर बोर्डातर्फे आणण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल हा एक कायदा आहे. आणि त्यानंतर ॲनिमल बर्थ कंट्रोल 2001 साली हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. आता या कायद्यामधील सगळ्या तरतुदी जसं मी म्हणालो तसं सांगता येणार नाही, पण या कायद्याची काही बंधनं आहेत. उदाहरणार्थ जर तुम्ही एखादा प्राणी घरी आणला तर कुठला प्राणी आणू शकतो हे मी आपल्याला आधीच सांगितलंय. दुसरं म्हणजे की तो प्राणी आपण घरी आणला तर त्याची नोंदणी करणं आवश्यक आहे. दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणं आवश्यक आहे. आपण ज्यावेळी जवळच्या महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या कार्यालयात जाऊन त्याची नोंदणी करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या प्राण्यासाठी एक बिल्ला मिळतो. तो बिल्ला त्याच्या गळ्यात अडकवणं आवश्यक आहे. जर हा बिल्ला नसेल तर असा प्राणी महानगरपालिका आपल्या ताब्यात घेऊ शकते. सो हा एक महत्त्वाचा कायदा आहे. नंतर दुसरं म्हणजे आपल्या हौसेखातर, आपल्या मौजेखातर आपण प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये बदल करू शकत नाही. उदाहरणार्थ शेपटी कापणं किंवा कानाला एक वेगळा आकार देणं, याला कायद्याने बंधनं आहेत. तिसरा महत्त्वाचा मला इथे उल्लेख करावासा वाटेल की निष्काळजीपणा किंवा आपण प्राणी पाळल्यानंतर प्राण्यांची हयगय होणं, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं, हा देखील एक महत्त्वाची बाब आहे. आणि या बाबतीत वेळोवेळी हे कायदे सुधारण्यात आलेले आहेत. माननीय उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय यांनी देखील या बाबतीत काही निर्देश दिलेले आहेत. अगदी नुकतंच जर म्हणायचं झालं तर 2014 साली माननीय सर्वोच्च न्यायालयाने याबाबत काही मार्गदर्शक तत्व आखून दिलेली आहे, ज्याद्वारे या प्राण्यांना 5 मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. तर आपण याची पण माहिती करून घेऊया. पहिला मूलभूत हक्क असा आहे. सर, ते मूलभूत हक्क आपण जाणून घेऊयातच. तत्पूर्वी आपला एक फोन आलाय, फोन घेऊया. नक्कीच. भारत वावळ आपल्याशी बोलतात डोंबिवलीवरून. नमस्कार. आमचा विषय खूपच चांगला आहे, त्याबद्दल अभिनंदन. सर, माझा प्रश्न असा आहे की आपण आपल्या घरी साधारणतः हाऊस म्हणून कुत्रे, मांजर किंवा अशी पाळीव प्राण्यांचे आपण पालन करतो आणि घरामध्ये वापरतो, परंतु कित्येक वेळा असं आढळून आलेलं आहे की ह्या प्राण्यांची स्वास्थ्यता आणि सिक्युरिटी याविषयी काळजी घेतली जात नाही. याविषयी काही कायदे आहेत का? आणि त्याचप्रमाणे बऱ्याच वेळा आपल्याला आढळलं की ह्या प्राण्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात नाही. आपण पेपरमध्ये वाचतो आणि इतर तर माहिती मिळतं. याविषयी काही कायद्याविषयी काही माहिती असेल तर कळवा. धन्यवाद.
धन्यवाद. नक्कीच या बाबतीत कायदे आहेत की तुम्ही ज्यावेळी प्राणी पाळता आणि त्याची सिक्युरिटी तुम्ही विचारलं, त्याची नीट काळजी घेतली नाही, तर जसं मी आत्ता तुम्हाला सांगत होतो की एखाद्या प्राण्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलं, त्याच्याकडे नीट लक्ष दिलं नाही, त्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पुरवल्या नाहीत, तर कायद्यामध्ये त्याच्या तरतुदी आहेत की ज्याला आपण निष्काळजीपणा म्हणतो किंवा निग्लिजन्स म्हणतो, अशा प्रकारचा गुन्हा त्या पशुपालकावर नोंदवता येतो. हा, अच्छा, कायद्यामध्ये तशा तरतुदी आहेत. सर, तुम्ही काही मूलभूत तत्व सांगू शकता की त्यांना काही मूलभूत हक्क या प्राण्यांना प्रदान करण्यात आलेले आहेत. याच्यामध्ये हे 5 प्रकारचे आहेत. पहिला त्यांचा जो हक्क आहे हा म्हणजे भूक, तहान किंवा कुपोषण विरहित आयुष्य. दुसरा आहे भय विरहित किंवा तणाव विरहित आयुष्य. तिसरा मूलभूत हक्क आहे की शरीरावरती कुठली शरीराची गैरसोय होऊ नये, हा एक हक्क आहे. चौथा हक्क आहे जखमा, वेदना, रोगमुक्त जीवन. आणि 5वा जो मूलभूत हक्क आहे हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे, आणि तो म्हणजे की प्रत्येक पाळीव प्राण्याला त्याची नैसर्गिक शैली, जीवनचक्र किंवा त्याचा स्वभाव जपण्याचा अधिकार आहे. सो हे 5 मूलभूत हक्क हे प्राण्यांना दिले गेले आहेत. मॅडम, मला तुमच्याकडे यायचं आहे. खरं तर जेव्हा आपण एखादा प्राणी पाळतो, कुत्रा किंवा मांजर, त्यामागे काय भूमिका किंवा काय उद्देश असतो? कारण कधी कधी आपल्या हौसेखातर तर आपण पाळतोच, पण त्यातून बरेचसे मानसिक फायदेही आपल्याला होत असतात. तुम्ही काय सांगाल? माझ्याकडे प्रॅक्टिसमध्ये बरेच जण विचारतात की आम्हाला कुत्रा किंवा मांजर पाळायचं आहे, तर आम्ही पाळू का? तर आणि त्याच्यापासून म्हणजे काय वाटतं तुम्हाला, सल्ला विचारतात. तर मी जरूर सांगेन की त्याच्यापासून फायदे तर खूपच आहेत. एक म्हणजे त्यांचा सहवास आपल्याला लाभतो, तो आनंददायी असतो. दुसरं म्हणजे आता हल्ली न्यूक्लिअर फॅमिलीज खूप असतात. एकटी मुलं असतात घरामध्ये, आई वडील नोकरीला असतात 8-8 तास. तर मग घरामध्ये जेव्हा मूल येतं घरामध्ये, तेव्हा ते अगदी एकटं त्याला न वाटता घरात कोणी कुत्रा किंवा मांजर असेल तर त्याच्यापासून त्याचा एकटेपणा कमी होतो. शिवाय असं रिसर्च सांगतं की मुलांमध्ये जी सोशल स्किल्स असतात वाढत्या वयामध्ये, तर ती सुद्धा पाळीव प्राणी असतात घरात कुत्रा किंवा मांजर, तर त्यांची सोशल स्किल्स चांगली सुधारतात. असंही रिसर्च म्हणतं की ती मुलं ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत, तर ती मुलं पुढे जेव्हा आयुष्यात पुढे किंवा ते वाढत्या वयामध्ये सुद्धा ती मुलं इतरांना पण जास्त आदराने आणि चांगल्या पद्धतीने वागणूक देतात पुढे सुद्धा. शिवाय आपल्याला आपल्या वयातल्या लोकांना हृदयरोग, ब्लड प्रेशर हे प्रकार सुद्धा ज्यांच्याकडे पाळीव प्राणी आहेत ऑलरेडी, त्यांच्यामध्ये तो प्रमाण थोडासा कमी दिसून येतो. त्याचं जे विस्तृतपणा आहे किंवा त्याचा कंट्रोल जरा जास्त राहतो. कारण की पाळीव प्राण्यांचा सहवास किंवा आपला स्ट्रेस कुठेतरी त्यांच्यामध्ये आपण मोकळा करतो. मोठं आणखीन हे म्हणजे संरक्षण, की कुत्रा त्याच्या धर्माप्रमाणे तो भुंकतो, त्यामुळे आपल्याला सतत जागं करतो. त्यामुळे 1 किलोचा आपल्या हातातलं पिल्लू कुत्रा असेल किंवा 50-60 किलोचा ग्रेट डेन असेल, तो भुंकणं कोणी आलं आणि सतर्क करून मालकाला जागं करणं हे तर करतातच. त्यामुळे मला वाटतं हे सगळे फायदे आहेत. आणखीन आत्ता अजून एक मला सांगावासा वाटतो, म्हणजे कुत्र्यांमुळे किंवा जास्त करून कुत्र्यांमुळे आपल्याला एक्सरसाइजही होतो. त्यानिमित्ताने आपण फिरायला जातो, त्यानिमित्ताने 2दा किंवा 3दा त्यांना फिरायला येतो, त्यामुळे त्यांच्याबरोबर आपली सुद्धा एक्सरसाइज होतो. हा मला वाटतं खूप मोठा फायदा आहे आता सध्याच्या. अगदी खरं की त्यांच्या निमित्ताने आपली एक्सरसाइज होत असते. आपल्याला एक फोन आलेला आहे. वसुधा लंके आपल्याशी बोलतात वर्ध्यावरून. नमस्कार. हा, नमस्कार, बोला. हा, बोला, तुमचा प्रश्न विचारा. मला सरांना प्रश्न विचारायचा आहे. सर, आमच्या एरियामध्ये एक फिमेल डॉग आहे, तर ती गेल्या 7-8 वर्षापासून आमच्या इथेच आहे आणि आमच्या इथे आम्ही तिला खायला प्यायला देतो, त्याच्यामुळे ती आमच्या एरियातून बाहेर नाही जात. त्याच्यानंतर तिची नेहमी दरवर्षी पिल्लं होतात, मग आम्ही आपली कोणाला ज्याला पाहिजे त्याला देतो. आता ह्या वर्षी तिची 10 पिल्लं झालेली आहेत. तर मग आता अशा वेळेस आता दरवर्षी, कारण आम्ही घरात ऑलरेडी एक घेतलंय तिचं, दरवर्षी म्हणजे हा एक दरवर्षी आता 2 फिमेल ऑलरेडी आमच्या एरियामध्ये आहेत,
तर हे स्ट्रे डॉग बद्दल आपण काही नाही करू शकत का? बरं, धन्यवाद सर. काय मार्गदर्शन करू शकाल? कारण की असं म्हणता येईल की ती पाळीव तो प्राणी नाही आहे त्यांच्याकडे, पण त्यांच्या एरियात तिथे राहतो. तर त्यांची ही मोठी समस्या आहे की प्रत्येक वर्षी जर त्यांना जी बाळं होत राहतात, तर काय त्यांना मार्गदर्शन करता येईल? याच्याबद्दल मार्गदर्शन म्हणजे की जी बिच आहे किंवा फिमेल कुत्री आहे तिचे नसबंदी करून घ्यावी किंवा ऑपरेशन करून गर्भाशय काढून टाकावं आणि ज्याद्वारे हे पिल्लं जे दरवर्षी होत आहेत हे प्रमाण थांबवता येईल. जसं मी वेगवेगळे कायदे आपल्याला सांगत होतो तसंच ॲनिमल बर्थ कंट्रोल कायदा हा एक आहे 2001 साली अस्तित्वात आलेला. आणि या रस्त्यावरच्या कुत्र्यांचा जो उपद्रव होतो कधी कधी तो कमी करण्याकरता महानगरपालिकेने किंवा स्थानिक जे प्रशासन आहे त्यांनी अशा प्रकारच्या एजन्सी नेमलेल्या आहेत की या रस्त्यावरच्या प्राण्यांना किंवा भटक्या कुत्र्यांचं नसबंदी करायचं, त्यांचं गर्भाशय काढून टाकायचं, त्यांना वेगवेगळ्या लसी द्यायचा, जेणेकरून लोकांना ज्या या समस्या उद्भवतात त्या हळूहळू कमी होतील. खरं. मॅडम, तुम्हाला काही सांगायचं, तुमचं मत काय? हा, मला हेच सांगायचं आहे की कुत्रा किंवा मांजर दोन्ही, आता ह्या बाबतीत कुत्रा फिमेल आहे तर ती साधारण 6व्या ते 7व्या महिन्यापासून पुढे केव्हाही माझ्यावर येऊ शकते, ज्याच्यामुळे तिला पिल्लं होऊ शकतात. तर बरेचदा हल्ली आम्ही असंही सांगतो की इतर सोसायटीमध्ये जेव्हा रस्त्यावरचे कुत्रे सांभाळतात तर काही वेळेला हीटवर यायच्या आधीच किंवा माझ्यावर यायच्या आधीच त्यांनी जर का आमच्याकडे आणलं कुत्रीला तर आम्ही त्यांचं गर्भाशय काढून त्यांचं नसबंदीचं ऑपरेशन करू शकतो. शिवाय सरकारी दवाखाने आहेत, कॉर्पोरेशनचे दवाखाने आहेत, या इथेही शल्यचिकित्सक सर्जन्स, व्हेटरनरी सर्जन्स त्यांची ऑपरेशन करून नसबंदी करून त्यांचं पिल्लावर बंदी होऊ शकतात. सर, मला तुम्हाला प्रश्न घ्यायचा आहे की खरं तर हे पाळीव प्राणी आपण पाळतो, पण कधी कधी आपल्यावरही त्यामुळे काही बंधने येऊ शकतात. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? हो, ज्यावेळी तुम्ही प्राणी पाळता त्यावेळी तुम्ही अप्रत्यक्षरित्या एक जबाबदारी स्वीकारत असता आणि या जबाबदारीमुळे तुमच्यावर काही बंधनं येऊ शकतात. तुम्हाला काही वेळा समस्या निर्माण होऊ शकतात किंवा तुमची कधी कधी गैरसोय होऊ शकते. आता काही उदाहरणं द्यायची झाली तर समजा तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्याकडे कुत्र्याचं एक पिल्लू आहे आणि तुम्हाला कुटुंबातील सदस्यांना सगळ्यांना एकत्र बाहेर जायचं आहे. अशा वेळी त्याची काय व्यवस्था करावी ही एक समस्या येऊ शकते. किंवा कुटुंबातील सर्व सदस्यांना 4 दिवस बाहेर गावी जायचं आहे. अशा वेळी काय करावं, त्याचं संगोपन कोणाकडे सोपवावं ही एक समस्या येऊ शकते. किंवा अगदी उलटी सिच्युएशन जर तुम्ही बघितलीत तर तुमच्या घरी कुत्रा किंवा मांजर आहे आणि तुमच्या घरी एखादा समारंभ आहे ज्यासाठी नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारीचे लोक जर तुमच्याकडे येणार असतील तर ते या कुत्र्याशी इतक्या सहजपणे वागू शकत नाही किंवा त्यामध्ये देखील काही कुचंबणा होऊ शकते. तसंच कुत्र्याची देखील हे व्यक्ती घरी आल्यामुळे काही कुचंबणा होऊ शकते. ह्या काही समस्या आहेत. ज्यावेळी कुत्रा तुम्ही घरामध्ये पाळता त्यावेळी त्याच्या अंगाला एक प्रकारचा वास येतो. याची जाणीव सुरुवातीला आपल्याला होते, पण जसजसं आपल्याला सवय होते तसतसं कुटुंबातील सदस्यांना तो वास येईनासा होतो. पण बाहेरून लोक आले की त्यांना तो वास येतो. किंवा जसं केस गळतात, कुत्र्याचे ऋतुमानाप्रमाणे केस गळतात. ज्यावेळी केस गळतात त्यावेळी स्वच्छता ही अधिक प्रमाणात करावी लागते. अशा विविध समस्या किंवा काही बंधन आहेत, तो एक जाणीवपूर्वक कुटुंबाने ती बंधनं स्वीकारली पाहिजे. कारण ती एक जेव्हा आपण स्वीकारतो त्या प्राण्यांना तेव्हा ती बंधनही आपल्याबरोबर येतच असतात. आपला पुढचा प्रश्न घेऊया. सोमनाथ विरकर आपल्याशी बोलतात नवी मुंबईवरून. नमस्कार. नमस्कार, बोला. नमस्कार, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, सरांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर, माझ्याकडे 2 सस्य आहेत. हॅलो. हा, बोला. सर, माझ्याकडे 2 सस्य आहेत, एक मेल फिमेल आहे. तर आता ऍक्च्युली मला बाहेर गावी जायचं आहे, तर मग मी त्यांना कुठे सोडू शकतो? जंगलात का कोणाकडे देऊ शकतो का? बरं. म्हणजे असं पालिकेची काय सुविधा आहे का की मी त्यांना तिकडे नेऊन सोडू शकतो? बरं, धन्यवाद. आता जो आपला प्रश्न झाला की बंधनं, पण त्याच्यातून काही मार्ग आहेत का, काय सांगाल सर?
हो, आता हे ससे जे तुम्ही पाळलेत पहिल्यांदा त्यांची नोंदणी तुम्ही केली आहे का? स्थानिक प्रशासनाला तुम्ही कळवलं आहेत का की तुमच्याकडे हे ससे आहेत? आणि माझ्या मते त्या वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्टप्रमाणे फक्त पांढरे ससे पाळण्याची मुभा आहे, पण जंगली ससे पाळण्याची आपल्याला मुभा नाही आहे. सो या क्षेत्रामध्ये काही प्राणीमित्र संघटना आहेत किंवा ॲनिमल वेलफेअर बोर्ड आहे किंवा मुंबईमध्ये किंवा आणि इतर ठिकाणीही सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स हे या संस्था आहेत. या संस्थांचं आपण मदत घेऊ शकता, त्यांचं मार्गदर्शन आपण घेऊ शकता आणि त्या दृष्टीने काही पावलं उचलू शकता. मॅडम, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपण जेव्हा एखादा प्राणी पाळतो तेव्हा कोणत्या मुद्द्यांचा विचार करणं आवश्यक आहे, महत्वाच्या मुद्द्यांचा? प्राणी पाळतो आता हेच असंच कुत्रा किंवा मांजर, मी म्हणेन पहिलं मगाशी मी म्हटलं तसं घरातल्या सर्वांना त्याची आवड आहे का, नंबर 1. नंबर 2, तुम्हाला त्याच्याकरता द्यायला एवढा वेळ आहे का तुमच्याकडे? कारण की बरेचदा असं होतं की 8-8 तास 10-10 तास बाहेर असतात आणि मग तो प्राणी एकटाच असतो, तर मग सायकोलॉजिकलीही त्या प्राण्यावरही एकलकोंडेपणा होऊन तो पण त्रासदायक होऊ शकतो. त्यामुळे ते एक. नंबर अजून एक बोलायचं सांगायचं म्हणजे बरेचदा आता हल्ली IT वाली कपल्स असतात आणि नंतर मग त्यांना आधी थोडे दिवसांनी बाळ व्हायचा निर्णय घेतात, तर अशा वेळेला ते आधी पिल्लू त्यांच्याकडे आलेलं असतं आणि मग नंतर आपल्याला बाळ होणारेही जेव्हा कळतं त्यांना, त्यावेळेला त्यांना बरेचदा असं वाटतं की आता आपल्याला ते पिल्लू किंवा कुत्रा नको. तर हा त्यांनी अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला पाहिजे. कारण की हल्ली असं बरेचदा असं दिसून येतं आम्हाला रोजच्या प्रॅक्टिसमध्ये की आधी ते पाळतात आणि मग नंतर ते म्हणतात नाही आता आम्हाला ते नकोय, आम्हाला बाळ आणि कुत्रा किंवा पिल्लू, ते मांजराचं पिल्लू हे त्याच्यामुळे त्या बाळाला सहजासहजी तुम्ही जर का कुत्र्या किंवा त्या प्राण्याला व्यवस्थित लसीकरण प्रोटेक्शन दिलेलं असेल तर बाळाला काही त्रास व्हायचा संभव नसतो, पण तरी सुद्धा मनाला थोडीशी धाकधूक असते त्यांच्या. त्यामुळे ते आधी नीट विचार करावा त्यांनी आणि मगच. आणि दुसरी गोष्ट सुद्धा आर्थिक परिस्थिती आपली आहे की नाही त्याप्रमाणे त्याचं पालन पोषण करायची, त्यांचं लसीकरण करायची, हा सुद्धा विचार मला वाटतं महत्वाचा आहे. खरं तर सर मला तुम्हाला विचारायचं की जसं तर मॅडमने तो मुद्दा सांगितला की आर्थिक परिस्थिती सुद्धा खूप महत्वाची आहे आणि जसं आपल्या एका प्रेक्षकांचा फोन आला होता की कुठे जायचं असेल किंवा कधी ससे तर त्याच्यासाठी आपल्याकडे बऱ्याच सुविधा आहेत, पण त्यावेळेलाही आर्थिक बाबीचा विचार होऊ शकतो. सर काय सांगाल सविस्तर? हो, आपल्या ज्यावेळी एखादा प्राणी आपण पाळतो त्यावेळी बऱ्याचशा व्यावसायिक सुविधा या आपल्याला माहिती पाहिजे की ज्या त्या विभागात आहेत किंवा नाही, कारण त्याचा आपल्याला वेळोवेळी त्याची गरज पडू शकते. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची सुविधा म्हणजे पशुवैद्यकीय सेवा. कारण ज्यावेळी तुम्ही कुत्रा किंवा मांजर पाळता तेव्हा त्याच्या लसीकरणाकरता, त्यांची तपासणी करण्याकरता किंवा इतर काही त्याचे जे मुद्दे आहेत याच्याबद्दल चौकशी करण्याकरता आपल्याला पशुवैद्यकाची गरज लागते. महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाचे दवाखाने जवळपास प्रत्येक गावामध्ये त्याचं जे जाळं आहे ते खूप विस्तृत आहे आणि असे दवाखाने उपलब्ध आहेत. नंतर महानगरपालिका किंवा नगरपालिका यांचे देखील दवाखाने असतात. ज्या विभागामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय आहेत अशा महाविद्यालयांचे देखील दवाखाने असतात आणि याच्या व्यतिरिक्त काही खाजगी दवाखाने देखील त्या विभागात असू शकतात. हे नुसतेच दवाखाना किंवा ही सेवा नाही आहेत, तर तिथे रोगनिदान केंद्र देखील असतात. या व्यतिरिक्त आणखीन काही सेवा या पशुपालकाला लागू शकतात. उदाहरण द्यायचं झालं तर ब्युटी पार्लर ज्याला आपण म्हणतो किंवा सौंदर्य प्रसाधन गृह किंवा अशा सेवा देखील लागतात. आजकाल त्याचं प्रमाण खूप वाढतं आहे. शहरामध्ये याची संख्या देखील वाढते आहे. ज्यावेळी या पार्लर्समध्ये कुत्र्यांना आंघोळ घालणं, त्यांचे कान साफ करणं, त्यांचे दात साफ करणं, त्यांची नखं कापणं इत्यादी सुविधा उपलब्ध केल्या जातात. त्याचप्रमाणे आणखीन एक महत्त्वाची व्यावसायिक सेवा जर आपण म्हटलं तर बरेचसे पशुपालक आपल्या कुत्र्याला डॉग शो मध्ये टाकतात आणि त्यावेळी विशिष्ट अशा प्रकारचं प्रशिक्षण द्यायची गरज असते. सो असे प्रशिक्षक देखील आपल्याला तिथे माहिती पाहिजेत. डॉग शो मध्ये फक्त त्या कुत्र्याचं सौंदर्य किंवा त्याचं शरीर बघितलं जात नाही, तर तो किती हुशार आहे, किती आज्ञाधारक आहे,
त्याचा एकंदर स्वभाव कसा आहे, या सगळ्या गोष्टींचं मूल्यमापन केलं जातं आणि त्यासाठी एका विशिष्ट अशा प्रकारचं प्रशिक्षण देणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आजकाल जसं डॉक्टर धोकरीकर म्हणाल्यात की न्यूक्लिअर फॅमिलीज असतात आणि त्यांना आपल्या पाळीव प्राण्याकडे लक्ष द्यायला पुरेसा वेळ मिळत नसतो आणि या पाळीव प्राण्यांना रोजचा व्यायाम अपेक्षित असतो आणि त्यांना खाली फिरवायला नेणं अपेक्षित असतं. सो यासाठी डॉग वॉकर्स आहेत की बाबा एखादा मुलगा येतो रोज संध्याकाळी ठराविक वेळेला आणि तो त्या कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकतो. नंतर पशूंसाठी लागणारी औषधं वेगळी आहेत, त्यांच्यासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या वस्तू वेगळ्या आहेत. सो अशी दुकानं आपल्या विभागात आहेत किंवा नाहीत याची देखील आपल्याला माहिती करून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या बाबींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपला पुढचा फोन घेऊया. आरती नाबर आपल्याशी बोलतात कुडाळवरून. नमस्कार. नमस्कार, मी आरती नाबर बोलतेय. हा, बोला. मला असं विचारायचंय की गिनीपिग हा प्राणी आपण घरात बाळगू शकतो का, आणि गिनीपिगचे केस वगैरे गळत असतात तर त्याचा बाकीच्यांना काही त्रास होतो का, आणि गिनीपिगची सवय अशी आहे की ते फार शाय असतं, लपून वगैरे राहतं, तर जास्त माणसं आले की ते घाबरतं. एकूणच की ते घरात पाळू शकतो का? धन्यवाद. बर, धन्यवाद. सर, पूर्वी जे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट आहे ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे परिशिष्ट दिलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 आणि या परिशिष्टांमध्ये वेगवेगळ्या प्राण्यांचा समावेश केलेला आहे. जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नमूद केलं की ज्या प्राण्यांच्या या परिशिष्टामध्ये समावेश केलेला आहे असे प्राणी आपण घरात पाळू शकत नाही, कारण ती राष्ट्रीय संपत्ती आहे. तर माझ्या मते जी शेवटची यादी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये गिनीपिगचा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. सो कायद्याने गिनीपिग आपण पाळू शकत नाही. आता जो प्रश्न दुसरा उपप्रश्न आहे की त्याचे केस गळतात आणि त्या केसामुळे काही त्रास होऊ शकतात का, तर याच्याबद्दल शास्त्रीय पुस्तकांमध्ये तरी काही उल्लेख केलेला नाही, पण कुत्रा किंवा मांजरांच्या केसापासून मात्र माणसांना किंवा कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ शकतो, एखादी ॲलर्जी डेव्हलप होऊ शकते. त्याच्यामुळे आपला पुढचा फोन घेऊया. संतोष गाडगिळे आपल्याशी बोलतात गिरगाववरून. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न मान्यवरांना असा आहे की मगाशी त्यांच्या उत्तरात एके ठिकाणी उल्लेख आला की प्राणी पाळायचे झाले तर काही प्राण्यांची शासन दरबारी नोंद करायला लागते. तर असे कोणकोणते प्राणी आहेत की ज्यांची नोंद करणं बंधनकारक आहे? धन्यवाद. सर, जसं कायद्याची जी बाब आली आहे तर कंपल्सरी असे म्हणजे कोणते प्राणी आहेत की ज्यांची नोंद करावीच लागते? अगदी सोपं उत्तर आहे, जे प्राणी तुम्ही पाळू शकता त्या प्राण्यांची नोंद करणं आवश्यक आहे. जे प्राणी तुम्ही कायद्याने पाळू शकत नाही तो जर तुम्ही बाळगला प्राणी असा तर तो कायद्यानेच गुन्हा होतो आणि निश्चितच त्याची नोंद होत नाही. सो जे प्राणी आपण घरी पाळू शकतो अशांचीच नोंद होते. आपल्याला एक फोन आलाय, तो आधी आपण घेऊया. जयंत दामले आपल्याशी बोलतायत पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार, बोला. मी जयंत दामले बोलतोय. माझ्याकडे गोल्डन रिट्रीव्हर आहे आणि जनरली मला सिम्पटम्स डायबिटीज रिलेटेड असतील तर कसे कळतात आणि त्यामुळे डोळ्यांवरती काय परिणाम होतो, कारण कुत्र्यांना आपल्याला काही बोलून दाखवता येत नाही, तर त्यांचं कसं काय ट्रीटमेंट किंवा सिम्पटम्स शोधून काढावे? धन्यवाद. धन्यवाद. मॅडम, गोल्डन रिट्रीव्हर त्यांच्याकडे आहे ते म्हणतायत, त्यामुळे त्या जातीच्या कुत्र्यांना त्यांनी मेल आहे का फिमेल आहे सांगितलं नाही, पण बहुतांशी फिमेल्स ना मिडल एज फिमेल, जसं माणसांमध्ये सुद्धा मिडल एज ओबेज फिमेल किंवा जाड कुत्रे असतील तर त्यांना डायबिटीज व्हायची खूप शक्यता असते, कुत्र्यांना पण आणि तितकंच प्रमाणात मांजरांना सुद्धा. तर त्यांनी प्रश्न विचारलाय की बरेचदा असं लक्षात येतं की पशुवैद्यकाकडे जाईपर्यंत घरामध्ये प्राणी जो कुत्रा असतो तो खूप खाखा सुटते त्याला आणि काही वेळेला खूप पाणी प्यायला लागतात. जास्त करून आता तुम्ही पाण्याचा भांड भरून ठेवलंय आणि 10 मिनिटांनी याल तर ते पाणी संपलेलं असतं, इतक्या जास्त पाणी प्यायला लागतात आणि त्या पाणी प्यायल्यामुळे जास्त लघवी पण करायला लागतात. त्यामुळे जास्त पाणी पिणे, जास्त लघवी करणे ही एक मोठी डायबिटीसची खूण आहे कुत्र्यांमध्ये, तसंच मांजरांमध्ये सुद्धा. आणि मग त्याचा जसा जसा जास्त वाढेल तर मग
जशी शुगर शरीरातली वाढायला लागते मग थोडं थोडं कुत्रे कमी खायला लागतात आणि त्यावेळेला बरेचदा लक्षात येतं मालकाच्या की आपण आपल्याला आपल्या श्वानाला काहीतरी झालेलं आहे. पण जर का तुमच्या असं लक्षात आलं की कुत्रा आपला खूप पाणी पितोय आणि खूप लघवी करतोय तर त्याला तातडीने दाखवणं जरूर आहे पशुवैद्यकाकडे. दुसरा त्यांचा प्रश्न होता की डोळ्यावर काही परिणाम होतात का, तर लगेच झाल्या डायबिटीज मध्ये डोळ्यावर परिणाम सहसा कुत्र्यांच्या होत नाहीत, पण साधारण एक 3-4 महिने डायबिटीज झाल्यानंतर पुष्कळदा कुत्र्यांमध्ये कॅटरॅक्ट्स किंवा मोतीबिंदू येऊ शकतो. असे कुत्रे किंवा डायबिटिक न्यूरोपॅथी असते ज्याच्यामध्ये त्यांना चालणं थोडंसं चालायला जरा थोडासा त्रास व्हायला लागतो किंवा ते पटकन कुत्रा उडी मारू शकत नाही किंवा जिना उतरताना काही वेळेला चाचपडल्यासारखं वाटतं मालकाला, तर थोडासा आंधळेपणा त्यांना येऊ शकतो. तर अशी काही जर का त्यांना लक्षात आले मालकाला तर त्यांनी जरूर कुत्र्याची रक्त चाचणी करून घ्यावी, लघवी पण चाचणी करून घ्यावी ज्याच्यामध्ये डायबिटीस आता लगेच कळतो. आणि आणखीन सांगायचं म्हणजे आता डायबिटीज आहे आपल्या श्वानाला म्हणून खूप घाबरून जायचंही कारण नाही, कारण की त्याच्याकरता चांगले उपचार आपल्याकडे मिळतात, चांगले इंजेक्शन्स इन्सुलिन मिळू शकतात आणि त्याच्याकरता आता आपण पुढे विचार केला तर प्रिस्क्रिप्शन डाएट्स असतात की आता डायबिटीज आहे तर ह्या कुत्र्याला डायबिटीजचं खाणं देऊ शकतो आपण किंवा आहार देऊ शकतो. त्यामुळे त्याच्यामुळे त्यांनी घाबरून जायची पण गरज नाही. आपला एक पुढचा आधी फोन घेऊया. दिनेश फडके आपल्याशी बोलतात पुण्यावरून. नमस्कार. नमस्कार. बोला. माझा प्रश्न असा होता की मी मुलाची आम्ही स्ट्रीट डॉग घरी पाळलेला आहे आणि त्याच्यामध्ये असं होतं की त्याला आम्ही सगळी वॅक्सिनेशन प्रॉपर देतोय, परंतु मुलगा जो आहे हा अतिशय त्याला म्हणजे हट्ट करत होतो की म्हणजे तुम्हाला कधी कधी मुके घेणं वगैरे असा हा प्रकार असल्यामुळे असतो. त्याच्यामुळे त्या मुलाला काही त्रास होऊ शकतो का किंवा मग कुटुंबाला काही त्याचा त्रास होऊ शकतो का किंवा त्या प्रॉपर त्या मग कुत्र्याची काळजी कशी घ्यावी. तर आणि आम्ही व्हेजिटेरियन आहोत, मित्रांनो नॉनव्हेज देता येत नाही, तर या केसमध्ये तुम्ही काय आम्हाला सल्ला द्याल? बरं, धन्यवाद. सर तुम्ही काय सांगाल? पहिल्यांदा म्हणजे मी आपलं अभिनंदन करतो की आपण रस्त्यावरचा कुत्रा घरी पाळलेला आहे, त्याबद्दल आपण अभिनंदनास पात्र आहात. तुम्ही सांगितलं की लहान मुलगा आहे घरामध्ये, तो तुमचं ऐकत नाही, तो कुत्र्याचे मुके घेतो, त्याला मिठी मारतो. त्याला काही गोष्टी समजावून सांगणं अतिशय आवश्यक आहे की कुत्र्याचे मुके घेतल्यामुळे किंवा मिठी मारल्यामुळे काही रोग आहेत हे कुत्र्यापासून माणसाला होऊ शकतात, तसंच माणसापासून देखील काही कुत्र्यांना रोग होऊ शकतात. तो शास्त्रीय दृष्टिकोनातनं या गोष्टी बरोबर नाही. कुत्र्याबरोबर जेवणं, कुत्र्याबरोबर एकाच गादीवर झोपणं किंवा त्याचे मुके घेणं हे बरोबर नाही. बऱ्याच वेळा जेव्हा आपण मुलांना सांगतो की बाबा असं तू जर केलं तर कुत्र्यांचे काही रोग तुला होऊ शकतील, ती गोष्ट तो मुलगा तेवढं गंभीरपणे घेत नाही, सिरियसली घेत नाही. पण माझा अनुभव पण असा आहे की ज्यावेळी तुम्ही एखाद्या लहान मुलाला सांगितलं की बाबा असं केल्यामुळे तुझ्याकडनं काही रोग त्याच्याकडे जाऊ शकतील, त्यावेळी तो मुलगा अतिशय सिरियसली घेतो की बाबा माझ्यामुळे या मुक्या प्राण्याला त्रास होऊ नये म्हणून तो अतिरिक्त काळजी घेतो. सो आपला जो मुलगा आहे त्याची जी सायकोलॉजी ती जाणून घेऊन त्याला नीट समजावून सांगणं आवश्यक आहे. मॅडम मला तुम्हाला विचारायचं आहे की खरं त्या प्राण्यांमुळे कधी कधी रोगराई पसरते, मग त्याच्यासाठी काय लसी आहेत आणि कशा पद्धतीने त्या वेळेवर दिल्या पाहिजे? हो, मगाशी आपण जसं पहिल्यांदा सुरुवातीला म्हटलं की 4थ्या ते 6व्या आठवड्यातच पिल्लू आणणं जरूर आहे, तर त्याच वेळेला पहिल्यांदा आपण त्यांना पोटामध्ये जे जंत असतात तर ते जंत राऊंडवर्म्स असतात किंवा सर जास्त सांगू शकतील त्या जंतांवर, पण त्या जंतांकरता आपल्याला वेगळ्या प्रकारची औषधं असतात की जेणेकरून ते जंत त्यांच्या शरीरातून बाहेर पडतात आणि मग त्यांना लसी द्यायला लागतात. तर ही लस पहिल्यांदा आपण कुत्र्यांमध्ये म्हटलं तर त्यांना 8 रोगांवर एक लस असते, 8 किंवा 9. तर त्याच्यामध्ये डिस्टेम्पर म्हणून आहे, लेप्टोस्पायरोसिस म्हणून आहे, कोरोना व्हायरस आहे, पार्वो आहे, पण त्याच्यामध्ये रेबीज आहे. पण त्याच्यामध्ये हे 2 मुख्य जे आहेत, जे लेप्टोस्पायरोसिस आणखीन रेबीज, हे दोन्ही रोग जर का आपल्या श्वानाला झाले तर काही प्रमाणात आपल्यालाही होऊ शकण्याची भीती असते. त्यामुळे लस देणे हे अपरिहार्य आहे.
आणि मी म्हणते एका रिस्पॉन्सिबल ओनरचं ती जबाबदारी आहे की त्या कुत्र्याला पण त्याच्यापासून संरक्षण आणि त्यांच्यामुळे आपल्याला पण संरक्षण. एक ठळक मुद्दा असा होऊ शकतो की आपण जेवढ्या आवडीने जरी प्राणी घरी पाळले तरी त्यांचं संगोपन किंवा त्या लसीकरण वेळेवर आणि व्यवस्थित करणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? सर, मला तुम्हाला विचारायचं की हे लाडके प्राणी जेव्हा आपण आपल्याबरोबर कुठे घेऊन जायचं असतील तर काही नियम आहेत का? हो, अर्थातच त्या बाबतीत देखील काही नियम आहेत. आपण जर पूर्ण ही जी प्रक्रिया बघितली की कुत्रे पाळण्याची, सुरुवातीला काही वर्षांपूर्वी किंवा काही 10 किंवा 15 वर्षांपूर्वी किंवा 20 वर्षांपूर्वी हे कुत्रे हे फक्त बंगल्यात पाळले जायचे. त्यावेळी हा कुत्रा हा बंगल्याच्या बाहेर ओसरीमध्ये किंवा बाहेर त्याला बांधलेला असायचा. पण हळूहळू हा जो ट्रेंड आहे हा बदलायला लागला आणि कुत्रा नंतर घरात आला आणि मग ही पेट डॉग ही संज्ञा आज आपण सर्रासपणे वापरतो. सो ही जी त्याची भावनिक गुंतागुंत आहे ही हळूहळू वाढायला लागली आणि आता तर अशी स्टेज आहे की कुत्र्याला कुटुंबाचा सदस्य असल्याचा दर्जा मिळतो आणि स्वाभाविकच कुटुंबाच्या सदस्यासाठी ज्या हौसई किंवा मौजा करतात त्याचं प्रयोजन कुत्र्यासाठी देखील मग केलं जातं. माझा असा देखील अनुभव आहे की एखाद्या पशुपालकाकडे तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्ही त्या कुत्र्याला कुत्रा म्हणून संबोधलं तरी त्यांना आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात की त्यांना नावाने हाक मारा. सो असं हे भावनिक एक नातं आहे आणि त्या दृष्टीने आजकाल कुत्र्यांना घेऊन प्रवास करण्याचे प्रमाण देखील खूप वाढलेलं आहे. कायद्याने कुत्र्याला भूमार्गाने किंवा रेल्वेने, लोहमार्गाने, नंतर जहाजाने आणि विमानाने प्रवास करण्याची मुभा आहे. पण ज्यावेळी असा प्रवास तुम्ही कुत्र्याला घडवून आणत असता त्यावेळी त्याचे काही अबाळ होणार नाहीत, त्याच्या खाण्यापिण्याची हयगय होणार नाहीत. या बाबतीत ॲनिमल वेलफेअर बोर्डातर्फे काही नियम करून देण्यात आलेले आहेत की जेव्हा कुत्रा आपण प्रवासासाठी त्याची तयारी करतो तेव्हा त्याचं लसीकरण झालेलं असलं पाहिजे. पशुवैद्यकाकडनं एक प्रमाणपत्र घेणं आवश्यक आहे की कुत्रा अतिशय सुदृढ आहे आणि प्रवासास लायक आहे. त्याच्यानंतर ज्यावेळी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने हा प्रवास करत असता त्यावेळी कुत्र्याला एका सुयोग्य अशा पिंजऱ्यामध्ये ठेवणं आवश्यक आहे ज्याच्यामध्ये खाली गादी आहे, त्याला व्यवस्थित जागा आहे हालचालीला त्याच्या, हे महत्त्वाचं आहे. या ॲनिमल वेलफेअर बोर्डाचे जे काही वेगवेगळे नियम आहेत त्याच्यामध्ये या पिंजऱ्याचा आकार किती असावा याबद्दल पण स्पष्ट उल्लेख केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रवासादरम्यान कुत्र्याला वेळोवेळी खाणं दिलं गेलं पाहिजे. साधारण 4 ते 6 तासाने त्याला खायला दिलं पाहिजे, त्याला पाणी दिलं पाहिजे. आपल्याला जर प्रवासात तेवढा वेळ असेल, एखादी गाडी स्टेशनवर अर्धा तास उभी राहणार असेल तर पिंजऱ्यातनं बाहेर काढून थोडंसं त्याला चालवलं पाहिजे. सो या गोष्टीची आपल्याला काळजी घेणं आवश्यक असतं. सगळ्या मुद्द्यांचा विचार होणं गरजेचं आहे. की आपला पुढचा एक फोन घेऊया. जयरथ आपल्याशी बोलताय जळगाववरून. नमस्कार. नमस्कार मॅडम. हा, बोला. जळगावून बोलतोय. हा मॅडम, सर्वप्रथम तर मी आपले आभार मानत आहोत की आपण माणसाचा एवढा जवळीचा मित्र म्हणजे कुत्रा, त्याच्या बाबत आपण लोकांना योग्य त्या मार्गदर्शन करत आहोत. त्याबद्दल आम्ही आमचे खूपच आभार मानत आहोत. तुमचा प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्याकडे एक ग्रेट डेन आहे. त्या आता 1 महिन्याची प्रेग्नेंट आहे. तर जर तिला खाऊ पिऊ कसा घालायचा ते मार्गदर्शन दिलं तर आपले खूपच आभार. बरं, धन्यवाद. खरं तर आपला पुढचा प्रश्नच तो होता की त्यांच्या आहाराविषयी काय माहिती आपण देऊ शकतो, त्यांचा आहार कसा असावा. तर मला जे कळलं ते विचारतात ग्रेट डेन आहे त्यांच्याकडे 1 महिन्याचा. आता आहाराविषयी विचारायचं झालं तर मी जसं मगाशी म्हटलं तसं आता प्रिस्क्रिप्शन फूड्स म्हणजे रोगाप्रमाणे जसे खाद्य मिळतं तसं आता आपल्याकडे रेडीमेड पेट फूड इंडस्ट्रीमधून पण आपल्याकडे बरीच खाद्य मिळतात. की आता त्यांच्याकडे ग्रेट डेन आहे, त्या जातीचा कुत्रा साधारण 70 ते 80 किलो होतो, पुढे वाढेल पूर्ण त्यावेळेला. तर चांगली त्याची त्याप्रमाणे वाढ होण्याकरता त्याच्याकरता वेगळं जेवण त्यांना मिळू शकतं. जर का त्यांनी असं असेल की त्यांना आपल्या घरचंच जेवण द्यायचं असेल तर मग ते घरचं जेवण त्या पशुवैद्यकाकडे जाऊन त्या वयानुसार त्यांनी ते डिझाईन करून घेतलं पाहिजे. कारण की ग्रेट डेनची वाढ साधारण 24 महिने होत असते आणि ते झपाझप वाढत असतात. तर त्याप्रमाणे त्यांचा आहार त्यांना पूर्ण
प्रथिनं, व्हिटॅमिन्स, इतर सगळं मिळतंय की नाही आहारामधून ते बघायला लागतं. कारण की जर का त्यांचा आहार कमी झाला किंवा त्यांचा आहार जास्त झाला तर त्या ग्रेट डेनचे पायामध्ये दोष येऊ शकतो. क्वचित प्रसंगी त्याची उंचीला खुरटते. तर हे सगळं न होण्याकरता त्यांनी सकस आहार देणं आणि पशुवैद्यकाचा सल्ला घेऊनच त्याप्रमाणे मार्गदर्शन घेऊनच त्याचा आहार देणं जास्त सोयीचं. आपला पुढचा फोन घेऊया. प्रमोद नाईक आपल्याशी बोलताय चेंबूरवरून. नमस्कार. हा, मी प्रमोद नाईक बोलतोय. बोला. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही जो तुमचा नंबर सांगता तर त्यामध्ये तुम्ही 24 90 80 50 नंबर आहे. तर त्याबरोबर तुम्ही एक्सटेन्शन नंबर पण सांगा. कारण काय की आम्ही नंबर फिरवतो, मग तुमच्या त्या कॉम्प्युटराइज्ड टेलिफोन एक्सचेंजवर जातं, मग ते म्हणतात तुम्ही डिझायर्ड एक्सटेन्शन फिरवा, नाही तर ऑपरेटर करता थांबा. मग ते ऑपरेटर करता थांबण्यामध्ये आणखीन वेळ जातो खूप. तर तुम्ही सांगा किंवा एक्सटेन्शन नंबर सांगा. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न असा आहे की समजा रस्त्यामध्ये एखादा अपघातग्रस्त जनावर मला दिसलं तर असा सिंगल पॉइंट कॉन्टॅक्ट नंबर आहे का की जिथे मी फोन केला की सगळी सोय होऊ शकेल. तिसरा प्रश्न असा आहे की कुटुंब नियोजनाविषयी, म्हणजे ह्या पाळीव प्राण्यांच्या कुटुंब नियोजनाविषयी मॅडमनी सांगितलं की अशी सोय करता येते. तर ही सोय निःशुल्क आहे की सशुल्क आहे आणि कुठे होते ही, आणि त्यांचा टेलिफोन नंबर, कॉन्टॅक्ट नंबर सांगता येईल का? बरं, धन्यवाद. सर, तुम्ही काय सांगाल की असा एखादा कॉन्टॅक्ट नंबर आहे का की जेणेकरून आपण तिथे लगेच कळवू शकतो की त्यांचा प्रश्न आहे की रस्त्यात काही अपघात झाला किंवा एखादा कुत्रा अतिशय रोगग्रस्त असेल आढळला तर आपण तिथे जे नगरपालिका आहे किंवा स्थानिक प्रशासन आहे त्यांच्याकडे जाऊन आपण याबाबतीची माहिती त्यांना देऊ शकता. वेळप्रसंगी पोलिसांनाही आपण या गोष्टीची माहिती देऊ शकता आणि योग्य ती मदत त्यांच्याकडून मिळवू शकता. बरं. आणि मॅडम, तुम्ही मार्गदर्शन काय करू शकाल की जसं कुटुंब नियोजनाचं मगाशी तुम्ही सांगितलं तर त्या सेवेसाठी म्हणजे निःशुल्क आहे की त्यासाठी काही फी आहे? सरकारी दवाखाने जे आहेत, आपले शासकीय दवाखाने, त्यात इथे निःशुल्क सेवा आहे असते. पण जर का आपल्याकडे म्हणजे माणसासारखंच हॉस्पिटल सरकारी आणि प्रायव्हेट, तिथे प्रायव्हेट असेल तर सशुल्क सेवा असते, नाही तर निःशुल्क. बरं, म्हणजे सरकारी दवाखान्यामध्ये निःशुल्क त्यांचा उपचार होऊ शकतो. सर, मला आपण हे जे पाळीव प्राणी पाळतो त्यांच्या रोगाची काही प्राथमिक लक्षणं आहेत का? ती कशी ओळखावी? निश्चितच रोगांची काही प्राथमिक लक्षणं आहेत, पण त्याच्यासाठी जो पशुपालक आहे त्याचं निरीक्षण हे अतिशय चांगलं असावं लागतं. ज्यावेळी एखादा कुत्राला कुठला रोग झालेला असतो किंवा बरं वाटत नसतं त्यावेळी काही लक्षणं प्रामुख्याने दिसतात. आणि यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे अशावेळी कुत्र्याची भूक मंदावते किंवा कुत्रं खाणं बंद करतो. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर त्याला ताप येत असेल किंवा ताप आला असेल तर त्याच्या नाकपुड्या या कोरड्या होतात. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे जेणेकरून आपण समजू शकता की बाबा काहीतरी इथे गडबड आहे किंवा कुत्र्याला बरं वाटत नाहीये, आणि ते म्हणजे की त्याची घरातील ऍक्टिव्हिटी कमी होऊन जाते. जनरली काय असतं की ज्यावेळी कुत्रा घरामध्ये असतो त्यावेळी आजूबाजूला ज्या घटना घडत असतात त्याला तो एक प्रकारचा प्रतिसाद देत असतो. उदाहरणार्थ, दरवाजावर जर बेल वाजली तर पटकन त्याचे 2 कान वरती होतात आणि तो दरवाजाकडे बघतो, किंवा खिडकीत एखादा कावळा येऊन बसला तरी तो त्याच्याकडे लक्ष देतो. हे सुदृढ असण्याचं लक्षण आहे. पण ज्यावेळी असा प्रतिसाद कुत्रा देत नाही त्यावेळी आपण समजू शकता की काहीतरी याला रोग झालाय किंवा त्याला बरं वाटत नाहीये. सो ही काही प्राथमिक लक्षणं आहेत की त्याने आपण ओळखू शकतो की आपला लाडका प्राणी म्हणजे त्याला काहीतरी आजार किंवा काहीतरी होत आहे. सर, खरं तर आजचा हा जो विषय आहे त्याच्यासाठी मला तुम्हाला असं विचारायचं की ह्या क्षेत्रामध्ये जर कोणाला येऊ घालायचं असेल तर काय मार्गदर्शन तुम्ही कराल किंवा काय प्रक्रिया आहे अशी थोडक्यात? भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी पशुवैद्यकीय महाविद्यालय आहे आणि त्याच्यामध्ये हा पदवी अभ्यासक्रम राबविला जातो. हा सर्व ठिकाणी एकसारखाच असतो. याच्यामध्ये वेटरनरी काउन्सिल ऑफ इंडिया यांच्या आखणीनुसार हा कार्यक्रम राबवला जातो. आपल्याला जर या व्यवसायामध्ये यायचं असेल किंवा पशुवैद्यक व्हायचं असेल तर 2-3 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे विज्ञान शाखेतून आपण 12वी उत्तीर्ण होणं आवश्यक आहे.
ज्याच्यामध्ये जीवशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि इंग्रजी भाषेचा समावेश असणं आवश्यक आहे. या प्रत्येक विषयामध्ये त्या मुलाला 50% गुण मिळणं आवश्यक आहे. असं जरी असलं तरी 12वीच्या मार्कावर त्याचं सिलेक्शन होत नाही. त्यासाठी त्याला आणखीन एक परीक्षा द्यावी लागते. महाराष्ट्रातील जी मेडिकल बोर्ड आहे ज्याच्यातर्फे जी एक्झाम घेण्यात येते किंवा जी स्पर्धात्मक चाचणी घेण्यात येते, MHCET जसं आपण म्हणतो, या चाचणीला त्या विद्यार्थ्याने बसणं आवश्यक आहे. आणि गुणवत्ता यादी मात्र या चाचणीत मिळालेल्या गुणवत्तेनुसार बनवण्यात येते आणि त्यानंतर मग गुणवत्तेनुसार त्याला प्रवेश दिला जातो. आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं तर 2000 मध्ये महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना झाली. त्याचं मुख्यालय नागपूर येथे आहे आणि या विद्यापीठाशी संलग्न 5 वेगवेगळी महाविद्यालयं महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना BVSC आणि AH अशी पदवी मिळते. आणि ही 5 कॉलेजेस आहेत. एक म्हणजे भारतातलं सगळ्यात जुनं कॉलेज मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, नंतर नागपूर, विदर्भामध्ये नागपूर येथे नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय आहे. नंतर मराठवाड्यामध्ये 2 महाविद्यालय आहेत, एक परभणी इथे आहे, एक उदगीर इथे आहे. आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे देखील महाविद्यालय आहे. तर सर्व तरुण वर्गांना माझं हे आव्हान असेल की ज्यावेळी 12वीला बसत असता किंवा तशी तयारी करत असता आणि वेगवेगळ्या व्यवसायांचा आपण ऑप्शन बघत असता, त्यावेळी या क्षेत्राकडे आपण पॉझिटिव्हली बघावं. हे अतिशय आव्हानात्मक असं क्षेत्र आहे, विस्तृत क्षेत्र आहे. येथे नोकरीच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा पदवी अभ्यासक्रम पूर्ण करता त्यावेळी आपण स्वतःचा उद्योगधंदा देखील सुरू करता. त्या दृष्टीनेही ते या व्यवसायाकडे येऊ शकतात. हां मॅडम, खरं तर तुम्ही सांगा की ॲनिमल वेलफेअरच्या दृष्टीने काय काय नेटवर्क आहे, म्हणजे अनेक प्राणीमित्र संघटना असतात, स्टे डॉग आहेत, त्याविषयी काय काय त्यांच्यासाठी प्रोग्राम राबवले जातात, काय काय कार्यक्रम? प्रत्येक हल्ली आता पुणा मुंबई सारख्या शहरामध्ये बरेचशा NGOs झालेले आहेत की जेणेकरून रस्त्यावरच्या भटक्या कुत्र्यांना ते लसीकरण करतात, त्यांचं कॅस्ट्रेशन स्पेइंग म्हणजे गर्भ विरोध ते सर्जरीज करतात. काही NGOs अशाही आहेत की जे आजारी कुत्रे असतील तर त्यांना पहिले फर्स्ट एड ट्रीटमेंट देतात किंवा त्यांना वेटरनेरियनकडे घेऊन जातात, अशाही आहेत. आणि आता मला वाटतं नाशिक आणि इतर शहरांमधून सुद्धा त्याचं प्रमाण वाढतंय आणि हे मला वाटतं जास्त चांगलं पॉझिटिव्ह. सर, तुम्ही काय सांगाल थोडक्यात? हो, काही संघटनांचा इथे उल्लेख करणं आवश्यक आहे की कारण त्यांचं या क्षेत्रातील कार्य फार मोठं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर SPCA, सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल, ही संघटना आहे, मुंबईमध्ये आहे आणि बऱ्याच ठिकाणी आहे आणि त्यांचं या बाबतीत अतिशय मोलाचं असं कार्य होत असतं. दुसरी संघटना आहे ज्याला आपण पेटा म्हणतो, दॅट इज पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ ॲनिमल. ही देखील संघटना आहे. ॲनिमल वेलफेअर बोर्डाचा मी वेळोवेळी उल्लेख केलेला आहे. त्यांचं सेंट्रल एक संघटना आहे, तसंच राज्यस्तरावर देखील संघटना आहे. मुंबईपुरतं बोलायचं झालं तर पशुमित्रांच्या संघटना आहेत, जसं IDA, इन डिफेन्स ऑफ ॲनिमल, अहिंसा, अशा वेगवेगळ्या संघटना आहेत आणि त्याचे कार्यकर्ते याच्यावर या क्षेत्रामध्ये अतिशय मोलाची कामगिरी करत आहेत. अगदी खरं आहे की ह्या क्षेत्रामध्ये ते जे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या परीने अतिशय चांगली कामगिरी करत आहेत. जसं आपण एखाद्या माणसावर प्रेम करतो तसंच आपल्या लाडक्या प्राण्यावरही आपण प्रेम करतो आणि ते करायलाच पाहिजे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला आमच्या फेसबुक आयडीवरही कळवू शकता. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.sakhisayadri.dd. तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया ईमेलवरही आमच्यापर्यंत कळवू शकता. ईमेल आयडी आहे sakhisayadri@gmail.com. सर, मॅडम, खरं तर तुम्ही इथे आलात आणि एवढी छान माहिती आज आमच्यापर्यंत पोहोचवली त्याबद्दल तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. नमस्कार. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.